नमस्कार, मी पायल, आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। तुम्हाला पहिल्यांदा तर श्री स्वामी समर्थ। सकाळ उठल्यानंतर मी अगोदर देवांचं दर्शन घेते, लाईट लावते देवांचे, नंतर दर्शन घेते। तर सकाळीही देवाचं दर्शन घ्यायला इतकं छान वाटतं। मीही तुम्हाला दर्शन करवले माझ्या देवाचं सकाळी। त्यानंतर मग मी गरम पाणी ठेवते आणि गरम पाणी पिते। 1 ग्लास 1.5 ग्लास मी असं डेली गरम पाणी पिते आणि हे खूप वर्षापासून मी गरम पाणी पिते आणि गरम पाणी पिल्याशिवाय माझा दिवस चालू होत नाही। त्यामुळं मग गरम पाणी मी पितेच पिते। तर त्यानंतर ही रात्री मी सगळे उद्या दुसऱ्या दिवशी काय करायचे, काय खायचे त्याची मी अगोदरच तयारी करते। तर आता मी चिया सीड्स चालू केले आहेत पियायला आणि हे बदाम मुलांसाठी। तर हे बदाम मुलांना सकाळ सकाळ मी देते नाश्त्यामध्ये। तर अगोदर मी इतकं स्वच्छ करून रात्री झोपतानाच किचन धुवून सगळं पुसून झोपते, पण सकाळी उठल्यानंतरही मी आहे ना पुसून घेते पहिल्यांदा। आणि आमच्या घरात एकही कोक्रोच नाहीये, कारण मी महिन्याला त्या कोक्रोचला असू नसू त्याचं असं स्प्रे मारून ठेवते, त्यामुळं माझ्या घरात एकही कोक्रोच नाही। तर नंतर मी पाणी प्यायला घेते आणि गरम पाणी असल्यामुळे ना त्याला थोडंसं गरमच जास्त करायचं आणि चहा पिल्यासारखं प्यायचं। त्यामुळे त्याचे रिझल्ट खरंच खूप चांगले असतात। पोटाचे तर आजार नाहीसे होतातच, पण सगळं असं व्यवस्थित आपले सर्दी असेल तर तीही कमी होते। तर हा आहे योगा डे। तर योगा डे दिवशी आहे ना आम्ही योगा करण्यासाठी आज लवकर उठलो होतो, अर्धा तास। रोजच्यापेक्षा आम्ही अर्धा तास लवकर उठून योगा करायचं ठरवलं। तर मुलगा पहिल्यांदा योगा करतोय, तर मुलगा तर तो योगामध्ये परफेक्टच आहे आणि यावर्षी त्यांनी योगामध्ये पार्टिसिपेटही केले आणि त्यांना ट्रॉफीही मिळाली होती स्कूलमध्ये। तर तो खूप छान योगा करतो आणि त्यानेच मला योगा करण्यासाठी परत तोच मला शिकवतो की असं कर मम्मा, तसं कर योगा। तर खूप छान योगा करतो आणि शीर्षासन हे सगळे त्याला सगळ्याचे योगाचे प्रकारही माहीत आहेत आणि इतकं त्याचं अंग लवचिक आहे। तर मला ते पाहून असं आश्चर्य वाटतं की ह्याचं इतकं अंग लवतंय आणि मी काही योगा करू शकत नाही। कारण आता खूप दिवसापासून मी आता डिलिव्हरी झाल्यापासून काही योगा व्यायाम याचा काही माझा दूरचा संबंध नव्हता, कारण 2 मुलं सगळं करण्यातच माझा दिवस जायचा। त्यामुळे योगा करणं, व्यायाम करणं हे मी विसरूनच गेले होते। पण आंतरराष्ट्रीय योगा डे दिवशी आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करू ह्या दृष्टीनं मी सुरुवात केली आहे आजपासून म्हणलं की आपण ही योगा किंवा व्यायाम तरी करावं। पण आज मी थोडंसं त्याच्या बघून योगा करत आहे, तो मला शिकवत आहे आणि मी त्याप्रमाणे योगा करायचा प्रयत्न करत आहे। कारण मुलांबरोबर करायला खरंच खूप छान वाटतं आणि त्याचं सांगणं ते इतकं छान आहे की त्यामुळं मलाही असं वाटलं चला आपण हे करावं। तर मी थोडंसं योगाचे प्रकार मलाही माहीत आहेत, कारण मी अगोदर करायचे, पण आता मुलं जसं छोटा मुलगा झाला आहे तसं काही मी योगा करतच नव्हते, कारण मला वेळही मिळत नव्हता आणि मी करूही शकत नव्हते। त्यामुळं मग करतच नव्हते। तर आता आम्ही दोघांनी योगा करून घेतला। तर त्यानंतर मग मी थोडंसं अजून योगा केला, कपालभाती हे करून घेतलं। त्यामुळं असं थोडंसं छान वाटतं आणि आंतरराष्ट्रीय योगा डे म्हणल्यावर आपण ही योग करावा असं माझ्या डोक्यात होतं। त्यामुळं मग मी लवकर उठून ह्या गोष्टी केल्या आणि थोडेफार म्हणण्यापेक्षा मला बऱ्यापैकी प्रकार माहिती आहे, पण आळस माणसाचा शत्रू म्हणतात ना ते खरंच आहे। कारण मी 2 वर्षापासून काहीच करत नव्हते, कारण अक्षरशः मला उठणंही होत नव्हतं आणि करणं तर लांबचीच गोष्ट आहे, कारण मला इतकं हे व्हायचं। त्यामुळं मग काय मी करत नव्हते, पण मी आता ठरवलंच आहे की मी आजपासून योगा करणार, हे मी डोक्यात ठेवलं आहे। थोडासा व्यायाम केला म्हणजे शरीरही चांगलं राहील आणि वेट लॉस जर्नी मी आजपासून चालू केली आहे। मूळ म्हणजे कारण एखादी मुद्दा मिळाला की माणूस थोडंसं इन्करेज होतं, नाही तर करू, आज करू, उद्या करू असं करत करत मुलगा झाल्यापासून आता 2 वर्ष झाले, तरी पण आज करू उद्या करू म्हणून आतापर्यंत मी थांबत आले। त्यामुळं काही करणं झालं नाही, पण मुद्दा आला की योगा डे आहे, आंतरराष्ट्रीय योगा डे, म्हटलं चला आजपासून आपण सुरुवात करूया। त्यामुळं मग सुरुवात केली आहे योगा करण्याची। बघू आता कितीपर्यंत म्हणजे किती दिवस मी हे पाळते ते आता पुढचा विषय, पण करण्याचा प्रयत्न करणार आहे मी।
तर गॅलरीमध्ये गेले तर खूप छान वातावरण झालं होतं आणि झाडाला फुलं आले होते. तर गुलाबाची फुलं पाहून इतकं छान वाटतं ना, फ्रेश वाटतं. पण सर काही देवांना तोडून देत नाहीत लवकर, त्यामुळं मग म्हटलं आता सर उठायच्या अगोदरच तोडून घ्यावं. आणि सकाळी पाऊस चालू होता, तर पावसाचं तर काही सांगायचंच नाही, इतका पाऊस चालू आहे. तर सकाळ संध्याकाळ दुपार काही घराच्या बाहेर निघू शकत नाही पावसामुळं. आणि झाडांना फुलंही छान आली होती आता, त्यामुळं इतकं ग्रीन ग्रीन चांगलं होतं. तर आता ही मी रात्री चिया सीड्स भिजवले होते ना, ते मी नंतर गरम पाणी टाकून पिते. अगोदर मी गरम पाणी पिते आणि नंतर चिया सीड्स. आणि चिया सीड्सचे तर फायदे सगळ्यांनाच आता बऱ्यापैकी माहीत आहे, मोबाईलमुळं खूप छान रिझल्ट असतात. त्यामुळं वेट लॉस जर्नीमध्ये आणि आपल्या स्किनला ग्लो हे सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळं मग म्हटलं करून बघायला काय हरकत आहे. नंतर माझं आवरून मी देवपूजा करून घेतली. देवाची पूजा केल्यावर असाही दिवस छानच जातो माझा. लवकर उठलं नाही उठलं तरी पण देवाची पूजा करून झालं की मला असं फ्रेश दिवस जातो. पण असं लवकर उठल्यावर आणि देवांची पूजा केल्या असं दोन्ही मिळून म्हटलं की अजून जास्त फ्रेश दिवस गेला असं वाटलं मला. तर आता मी पूजा करून घेतली आहे आणि पूजेनं फुलं ते असेल ना, अशी पूजा इतकी छान दिसते. त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये मला आज मी आहे ना चपाती भाजीच करणार होते आणि जास्त काही तामझाम करणार नव्हते, कारण मला थोड्या वेळाने बाहेर जायचं होतं. तर मग घरामध्ये भाजीला आणायलाच जायचं होतं, पण बटाटे होते, म्हटलं बटाटे करून टाकावे, कारण मग या दिवसात बटाट्याला खूप कर येतात. आणि बटाट्याची भाजी घरात तर आवडत नाही, पण अशी लग्नात केली जाते ना तशी भाजी त्या प्रकारे केली तर सगळ्यांनाच आवडते. त्यामुळं मग तशी भाजी तरी करावी म्हटलं, मग सगळे खातील तरी. तर मी अगोदर फोडणी तयार केली. फोडणीमध्ये जिरे मोहरी, आणि मोहरी मला आहे ना बिलकुल आवडत नाही, ते तडतडली तर ते खाण्यात चांगली लागते, नाहीतर मला इतकी कडवट लागते ती. त्यामुळं मग तेल गरम झाल्यावर मी अगोदर मोहरी टाकते, फक्त मोहरी टाकते आणि ते चांगली तडतडू देते. नंतरच मग जिरे मी दुसरं टाकते, नाहीतर मग मला ती भाजी खाल्लीच जात नाही. तर मग मोहरी जिरी आपलं हिंग, नंतर कांदा टाकला, कढीपत्ता मी चिरून टाकला, कारण आता बाजारात एवढा मोठा मोठा कढीपत्ता येतो आणि ते मोठे मोठे पानं बघूनच असं वेगळं वाटतं. पण आता काही विलाज नाही, आपल्याला कढीपत्ता तर खायचा असतो. तर घरात तसा लावला आहे मी, पण त्या दिवशी म्हटलं घेतला मी कढीपत्त्याबरोबरच. मग मी आलं आणि लसूण याची घरात आपल्या ठेचून टाकला आहे. आलं लसूण पेस्ट मी पेस्ट बनवत नाही, असं ओबडधोबडच ठेचून टाकते. त्यानंतर आपल्या मसाले डब्यातले तुम्हाला आवडतं ते मसाले टाकायचं. मी आता इथं हळद, जिरपूड, काश्मीरी लाल तिखट, धनपूड आणि थोडासा गरम मसाला टाकते. गरम मसाला मी जास्त टाकत नाही, कारण आमच्या गावाकडचं जे तिखट हे आलेलं आहे ना, या तिखटमध्ये इतके मसाले टाकलेले आहेत, त्यामुळं मग मला एक्स्ट्रा जास्त मसाले टाकले की मग ते खूप तिखट लागतं मुलांना. त्यामुळं मग मी थोडेसेच मसाले टाकते. तर हे सगळं परतून घ्यायचं आणि मी टोमॅटो मसाले टाकल्यावर टाकते, कारण कसं होतं टोमॅटोमुळं परत मग नंतर जास्त पाणी टाकायची गरज नाही पडत, मग मसाल्याला करपत नाहीत. त्यामुळं मग मसाले टाकले की लगेच टोमॅटो टाकायचं, म्हणजे टोमॅटोचं जे पाणी असतं ते मसाले सगळं हे करून घेतात. त्यामुळं मग मसाल्यांना जास्त हे करून म्हणजे करपून जात नाहीत. त्यामुळं मग मी तसं करते. त्यानंतर त्याच्यामध्ये आहे ना पाणी टाकायचं 2-3 चमचे आणि हे चांगलं शिजून द्यायचं, म्हणजे त्याची ग्रेव्ही छान झाली पाहिजे असं अशा उद्देशाने करायचं. आणि झाकण ठेवलं आहे आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे. आणि बटाट्याची भाजी तर सगळ्यांच्याच घरात केली जाते, आणि थोडंसं वेगळं थोडंसं केलं ना तर भाजीमध्ये टेस्ट चांगली उतरते. त्यामुळे थोडं वेगळं कधी करायचं, कधी असं, म्हणजे आपल्याला थोडंसं दुसरीकडनं पाहिलं तरी तसं करायचं. आता ही मी आमच्या गावाकडची पद्धत आहे, तर त्या पद्धतीने मी करत आहे. तर बटाटे मी आता चिरून टाकणार नाही याच्यामध्ये, फक्त असं हाताने स्मॅश करून टाकणार आहे. याच्यामुळं काय होतं की ग्रेव्ही ही घट्ट होते आणि आपल्याला बटाटे ही खावं लागत नाही, आणि कसं भाजी आणि बटाटे असे बाजूबाजूला जात नाहीत. त्यामुळं अशा पद्धतीने भाजी करते, आणि अशी भाजी सरांना तर खूप आवडते, मुलंही आवडीनं खातात. त्यामुळं मग मी बटाट्याची भाजी करायची म्हटलं तर मी अशा पद्धतीने करते, नाही तर बटाटे खायचं म्हटलं की ह्यांचं सगळ्यांचं तोंड वाकडं होतं. त्यामुळं मग करताना अशी भाजी केली तर मग सगळे आवडीनं खाल्लं तर आपल्यालाही बरं वाटतं.
तर आता बटाटे टाकल्यानंतर आहे ना, आपल्याला जो मसाला आहे त्याच्यामध्ये चांगलं कोट झालं पाहिजे, असं हलवून घ्यायचं व्यवस्थित. आणि आपल्याला याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही, म्हणजे थोडं ग्रेव्ही चांगली येते, त्यामुळं गरम पाणी टाकायचं. आणि आता तुम्हाला जेवढे आवडेल तेवढं टाकायचं. आता मला जास्त पाणी आवडत नाही, पण आज मी थोडीशी रस्सा भाजी केली आहे. जास्त पाणी टाकलं ना रस्सा वेगळा होतो आणि ते बटाटा वेगळं होतं, त्यामुळं अशा पद्धतीची भाजी आहे ना करताना थोडंसं पाणी कमीच टाकायचं, त्यामुळं असं ग्रेव्हीदार छान भाजी तयार होते. तर आता भाजी तयार आहे, याच्यामध्ये माझं कूट टाकायचं राहिले, कारण पाणी ओतल्यानंतरच मी कूट टाकते. शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं मोठं असेल तर चालेल, पण आता माझ्याकडं छोटं होतं तेच टाकलं मी. तर 2 चमचे मी कूट टाकलं. आणि मराठवाड्यातले मी असल्यामुळे ना, मी प्रत्येक भाज्यामध्ये आम्हाला कूट असल्याशिवाय भाज्या खाल्ल्या जातच नाहीत, त्यामुळं कुटाशिवाय पर्यायच नाही. शेंगदाण्याचं कूट इतकं लागतं, म्हणजे खाल्ल्याच जातं. आणि मीठ टाकलं, आणि अगोदरही मी मीठ टाकलं होतं कांदा परतताना, तर त्यामुळं आताही थोडंसं अंदाज घेऊनच टाकायचं, डबल मीठ टाकतो त्यामुळं. आणि वरतून आपण कोथिंबीर टाकायची. तर अशा पद्धतीने मी ही गावाकडच्या पद्धतीची बटाट्याची भाजी तयार आहे, आणि चवीला अप्रतिम झाली होती, सगळ्यांना खूप आवडली. तर बटाटा खात नसाल तर नक्की करून बघा या पद्धतीने भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून